साहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा, अहिल्याबाई होळकरचा. वाळूज येथे वाळूजचे कर्मचारी शेख असलम शेख आणि संजय भाऊ खंडागळे ते रस्त्यात जाताना त्यांचा अपघात झाला तर एक आपले जे कर्मचारी होते संजय भाऊ खंडागळे ते एक्सपायर झाले आणि दुसरे कर्मचारी ते खूप गंभीर जखमी आहे. सिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार चालू आहे आणि ग्रामपंचायतकडे त्यांचे 9 महिन्याचा पगार बाकी आहे. तर काही प्रशासकामुळे ते थांबला असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपले अशी मागणी होती का संजय खंडागळे हे जे मृत्यू झाले त्यांना आर्थिक मदत द्यावी आणि जे त्यांचे घरचे जे कोणी आहे त्यांना ग्रामपंचायतमध्ये हे करावं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का असलम शेख आणि खंडागळे हे गेल्या 40 वर्षापासून आपले वाळूज गावाला सेवा देत आले. पाणी पुरवठा कर्मचारी होते ते. तर आमची अशी मागणी आहे का असलम भाई जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यांना ग्रामपंचायत वाळूजनी आर्थिक मदत द्यावी आणि संजय व खंडागळे त्यांना बी त्यांच्या घरच्याला आर्थिक मदत द्यावी. यामुळे आम्ही उपोषणला आमचे अफरोज पटेल हे उपोषणला बसले आहे आणि मी ग्रामपंचायत मेंबर फैयाज कुरेशी त्यांना पाठिंबा आणि सगळे जे कर्मचारी आहे त्यांनी अफरोज भाईला येऊन भेटले आणि पाठिंबा दिले. आणि आमची अशी मागणी आहे ग्रामपंचायतकडून का प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर न्याय द्यावा. आता ते दवाखान्यात आहे तर दवाखान्याचा खर्च कोण करत आहे? आता दवाखान्याचा खर्च ते खिशातून करत आहे. त्यांचे जे नातेवाईक ते देत आहे, इकडून तिकडून जमा करून देत आहे. आणि हे आपले जे कर्मचारी खंडागळे जे एक्सपायर झाले त्यांना बी खूप पैशामुळे त्यांना खाजगी दवाखान्यात जाता आला नाही म्हणून त्यांचा मृत्यू झाला. आणि आमची अशी विनंती आहे का त्यांना न्याय द्यावा. विशेष गोष्ट अशी आहे की सदरील आपण स्वतः ग्रामपंचायत सदस्य असताना आज तुमचं प्रशासक या ठिकाणी लागू आहे की नाही? प्रशासक लागू आहे. अधिकृत पत्र भेटलं वाटतं आणि ते चार्ज सोमवारपासून घेणार आहे असं आम्हाला ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितलं. बरं, जे तुमचे जे उपोषण करते आहेत अफरोज पटेल यांना आज ग्रामसेवकांनी पत्र काढलेलं होतं की तुम्ही उपोषण मागे घ्यावं. या संदर्भात आपण काय सांगणार? असं तर हे केलं पाहिजे नाही. अशी वेळ आली पाहिजे नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर आणि कोणावर आली पाहिजे नाही. उपोषणची वेळ तर आलीच पाहिजे नाही. आम्हाला आमची विनंती आहे का ग्रामविकास अधिकाऱ्यांनी का त्यांनी लवकरात लवकर मदत द्यावी. तुम्हाला असं वाटतं की ग्रामसेवक जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न करतो, यांना न्याय देत नाही, तुम्ही या संदर्भात काय सांगणार? नाही, आमचं तर असंच म्हणणं आहे का आम्ही विनंती केली, आम्ही सगळे मेंबर तिथं जाऊन त्यांना विनंती केली का तुम्ही साहेब हे काहीतरी करा. अरे कुठून तरी ॲडजस्टमेंट करून जे दवाखान्यात सध्या ॲडमिट आहे त्यांना 50 ते 60 हजार रुपये पर डे चालू आहे ते खाजगी सिटी केअर हॉस्पिटलमध्ये. तर अशी आमची विनंती होती का काहीतरी त्यांनी मदत द्यावी आणि त्यांचा पगार पण द्यावा. कारण ते शासकीय ड्युटीवर असताना त्यांच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा समजा एखादा देहांत झाला आणि एक गंभीर आजारी आहे. तर ही जबाबदारी ग्रामपंचायतची आहे की त्यांनी त्यांचा वैद्यकीय खर्च सगळे केला पाहिजे आणि जे बळी गेले त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक 50 लाखापर्यंतची मदत द्यावी आणि कुटुंबातला एक जण शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावा. आमचं बोलणं झाला ग्रामविकास अधिकाऱ्याला का त्यांच्या घरचा एक घ्या म्हणून ते म्हणले. पण आता त्यांनी असं आम्हाला सांगितलं का प्रशासक आहे आपल्याला काही करता येत नाही असं त्यांनी सांगितलं. सोमवार हे करू. तर आमचं असं म्हणणं होतं का सोमवारलाही लेट होतं. ते गंभीर अवस्थेत आहे, ते कोमामध्ये सध्या, त्यांना मदत द्यावी असं म्हणलं होतं. त्यांनी काय पत्र काढलं यांना अफरोज पटेलला पत्र काढलं. म्हणणं असं आहे की आम्ही मदत करू मध्ये ते एक गेलं, एक वाढलं. आता हे माणूस मी जाईल ना उद्या,
तुमची मदत काय मग पाणी पुरवठ्यामध्ये राहून यांच्या कामासाठी ते माणसं हिंडू राहिले त्यांचा ऍक्सिडेंट झालं आणि त्यांना काही आर्थिक मदत नाही अजून काय करणार आम्हाला पण नाही आम्ही 35 वर्ष कचरा हे बी कर्मचारीचे कसं हे बघा मध्ये बोलण्यापेक्षा तुम्ही कसं बसून ते माईक लावा आणि बोला काही कामगार आहे. हा. ते तुम्ही बोला ना जरा माईक लावून अप्रोच होईल अप्रोच बाई नंतर घेऊ. थोडं लावा. त्याची नाव द्या ते बी द्या ते दोन्ही लावा ते दोन्ही द्या तुमच्या काय अडचणी आहे, सविस्तर सांगा घ्या तर घ्या. एवढे हातात आम्ही वाळूज ग्रामपंचायतला गेले 35 वर्ष पूर्वीपासून काम करतो तर आम्हाला इकडं ना दवाखान्याचा खर्च भेटत ना कोणती सुविधा भेटत नाही आम्हाला इकडे ग्रामपंचायतला दवाखान्याचं नाही ना SI नाही ना काहीच नाही भेटत आम्हाला लगेच बोनस पण भेटत नाही प्रत्येक वर्षी दिवाळीला आमची काहीच सुविधा नाही आहे दवाखान्यात किती खर्च लागतो आज एखादी सुई घुसली डॉक्टरच्या मेडिकल आमच्या कसं येऊन पडतंय त्याची एखादी सुई घेतली आम्हाला इतकी दुखापत होती पण आम्ही तरी पण ग्रामसेवकचे कानावर घालतो पण ग्रामसेवक काही कानावर घेत नाही ते म्हणतो करतो आम्ही किती वर्षापासून म्हणतो आम्हाला एकदम मस्त्रावर घ्या ते पण घेत नाही ते म्हणजे तुमची वय नाही तुमच्या असं आहे तसं आम्हाला असं करून सनी आम्हाला टाळाटाळ करतो ग्रामसेवक बॉडीची चेक घ्यावा लागेल असं करावं लागेल तसं करावं लागेल असं आम्हाला बोलतो ग्रामसेवक आम्हाला 35-40 वर्ष राहिले या कामाला आम्हाला पण आम्ही जिथे तिथेच आम्हाला पेमेंट पण वाढत नाही आम्हाला 10,800 रुपये पेमेंट आहे आज या कामाला किती पेमेंट पाहिजे 20,000 नाही तर 25,000 आणि आम्ही इतका कचरा उचलतोय आमच्यासारखा कोणी कचरा उचलत नाही पूर्ण आळ्या आमच्या अंगावर पडत्या एक कुत्रं जर मरला असं सडेल तर आम्हाला ते उचलून टाकावं लागतं ट्रॅक्टरमध्ये आमच्यासारखं काम कोणी करत नाही आणि असं एवढं आमचं म्हणणं आहे तुम्हाला का आमची एवढी ग्रामसेवकला सांगा तुम्ही का आमची एवढी जेवढी सुविधा आहे वरून तेवढे आम्हाला देण्याची ग्रामसेवकडे विनंती करा किती महिने झाला तुमचा पगार झालेला नाही आम्हाला 7वा महिना लागला आमचा पगार झाला नाही तर तुमच्या जीवनाचा उदरनिर्वाह कसा करता आपण मग आम्ही याच्याकडून त्याच्याकडून याचा ना पैसे काढले आज आम्हाला याच द्यावं लागेल त्या दिवशी ग्रामसेवकला म्हटलं बिडो साहेब देखत का मला याच भरावं लागेल साहेब या पैशाला आज तुम्ही आमचा पैसा बिगर व्याजी वापरू लागले तर ते साहेब काहीच नाही म्हणत ते साहेब म्हणे का आम्ही तुमचे पेमेंट करायला लावतो 8 दिवसात पेमेंट होते तर 8 दिवस झाले आमचे पेमेंट नाही पण शासक लागले म्हणे आणि ते हाटल्याबरोबर ते लागून बी आता 8-15 दिवस झाले संपून बी तरी पण आमचं पेमेंट नाही आज ग्रामसेवकला किती वारे बोलतो आम्ही रस्त्याने चालताना बोलतो ग्रामसेवक काय म्हणतो आज नाही उद्या करेन उद्या नाही परदेशी करण पैसा बहुत लय पडले म्हणतो ग्रामपंचायत मध्ये बँकेत पण तो पैसा कुठे आहे मग तो का बरं पेमेंट काढेना पटकन का बरं पगार करेन आमच्यावाला ग्रामसेवक तसेच या ठिकाणी आत्ताच अप्रोच पटेल उपोषणाला बसलेले आहेत त्यांना तुमचा पाठिंबा आहे का हो आहे आहे का आहे. तुमचं नाव सुशीला चंद्रभान मस्के तसेच दुसरी गोष्ट अशी आहे की जे अस्लम भाऊ शेख आणि संजय खंडागळे मृत झालेले आहेत आणि अस्लम भाऊ हे मृत अवस्थेमध्ये रुग्णालयात उपचार करतायत तर या संदर्भात आपण यांना किती वर्षापासून ओळखता मी लहानपणापासून ओळखते आम्ही छोटे तसं ओळखतो त्या लोकांनी कर्तव्य चांगल्या पद्धतीत हो चांगलं केलं मग त्यांना जर का आज शासकीय अधिकाऱ्यांनी शासकीय सेवेत समाविष्ट न केले किंवा त्यांना आर्थिक मदत नाही केली तर आपण उद्या चालून आपलं आंदोलन तीव्र करणार का करू ना आणि अप्रोच पटेलांना आपला पाठिंबा असणार मेंबर साहेब या संदर्भात समजा ग्रामपंचायत निर्णय घेत नसेल किंवा व्हिडिओ जर याच्या संदर्भामध्ये गांभीर्याने घेत नसतील तर आपण जिल्हा परिषद CO पर्यंत किंवा अध्यक्षापर्यंत जाणार नाही का हा जाऊ ना जर ग्रामसेवकना दखल घेतली नाही BDO साहेबांना दखल घेतली नाही तर आम्ही सगळे ग्रामपंचायत मेंबर गावकरी आणि उपोषणकर्ते सगळे जाऊन CO साहेबाला भेटून त्याचं हे करणार सध्या CO मॅडम आहेत CO आणि मॅडम मॅडम कर्तव्यदक्ष आहेत आणि चांगल्या आहेत त्यांना तुम्ही भेटून या संदर्भामध्ये मांडू शकता याच्या अगोदर बी आम्ही पत्रव्यवहार केलं होतं त्यांना पण ते कोर्टाचा असल्यामुळं त्यांनी काही हे केलं नाही आमचं कर्मचारीला न्याय भेटायला पाहिजे कर्मचारीला न्याय भेटायला पाहिजे कर्मचारीला न्याय द्या भेटायला पाहिजे कर्मचारीला न्याय भेटायला पाहिजे कर्मचारीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून कर्मचाऱ्याला न्याय कामगाराला न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, विजय असो, आयनदी होळकरांचा, विजय असो, टिपू सुलतानांचा, विजय असो. अरे कामगाराला न्याय, मिळालाच पाहिजे, अरे कामगाराला न्याय, मिळालाच पाहिजे.